इथून गेली इकडून बाजून कसं काय देणार? चला काढा पटकन, घ्या काढून. विठ्ठल नारायण नवले, तुम्ही अर्जदार आहे. तुमच्या बाजूने निकाल लागला. सर्वे बांधावरून दोन्ही बाजूनी 6-6 फूट रस्ता घ्यायचा असा आदेश निघाला. त्या आदेशाची अंमलबजावणी आज होते. आज इथं महसूलचे अधिकारी आलेत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही वरच्या शेतकऱ्याला जबरदस्तीने तिथे पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून तुमचं सगळ्यांचं हे करून रस्ता काढावा लागला. आता इथे आल्याच्या नंतर हा पलीकडे जे दुसरा शेतकरी त्याच्या बाबत मात्र तुम्ही आता सहानुभूती दाखवताय असं दिसतंय. सहानुभूतीचा प्रश्नच येत नाही साहेब. त्यांचं बोलणं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला ते दादा आदेश आहे ना तुमच्याकडं? हो, मग आदेश येतो कोणाला? आदेश आहे ना? त्यांच्याशी बोलून काय फायदा? त्यांच्याशी बोलण्याचा आज काय संबंध आहे? चालेल त्यांना नंतर नाही आम्ही म्हणतोय तसं नाही दादा. म्हणजे चालेल म्हणजे कसं आहे की आदेश तुम्ही आणला की नाही? 6 फूट रस्ता या बाजूनी, 6 फूट त्या बाजूनी सर्व बांधावर. मग तुम्ही आता का थांबले? त्यांच्याशी बोलण्यासाठी आज का वेळ घेताय तुम्ही? म्हणजे एका शेतकऱ्यावरती तुम्ही अन्याय केला आणि एकाला सहानुभूती दिली असं दिसते ना. काय गावकरी आहेत नाही ते, काही पाटील आहेत, अजून कोण कोण आहेत? हे पाटील तंटमुक्ती वगैरे आहेत का कोणी? सरपंच वगैरे. तुम्ही तंटमुक्ती आहेत का? हा बोला. काय आता का थांबवले काम? मालकाला विचारते सांगतील ज्यांनी आणले ते. सरपंच आहेत. हो मी सरपंच आहे. तहसीलदारांचा रस्त्यासंदर्भात 6 फूट सर्वे बांधावरच्या रस्त्याचा 6x6 म्हणजे 6 एकरचा 6 पलीकडचा 12 फुटाचा रस्ता काढून देण्याचा आदेश होता. त्या आदेशाची अंमलबजावणी तुम्ही सकाळपासून करत होता. रस्ता थोडासा केला तुम्ही आणि नंतर थांबवलाय, तर काय कारण आहे? अर्जदार यांनी स्वतः रस्ता थांबवलेला आहे. मी रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. रस्ता JCP आलेला आहे, पण स्वतः अर्जदारांनी थांबवलेला आहे. मी त्यांना सांगत आहे की आदेशाप्रमाणे रस्ता करू द्या, पण अर्जदारांनी स्वतःच रस्ता करायचा थांबवलेला आहे. मी त्यांना 5 मिनिटं वेळ दिला आहे, तरी सुद्धा ते अजून रस्ता तयार करायला तयार नाही. तर आता मी त्यांचं स्टेटमेंट घेणार आहे, कारण अर्जदारच रस्ता तयार करू देत नाही म्हटल्यावर मग पुढे रस्ता कसा करायचा? नाही, सकाळी जे तुम्ही सकाळी आल्या ना, तुमच्यासोबत पोलीस प्रशासन पण होतं. सकाळी जे लोक होते आता पण आहे, सकाळी जे शेतकरी होते ते पण रस्ता द्यायला तयार नव्हते. तुम्ही कायद्याचं सांगितलं, तुम्हाला तहसीलदारांचे आता आदेश सुद्धा मी सांगितले. तहसीलदारांच्या आदेशानुसारच रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. अर्जदाराचं काय आता तुम्ही ऐका. अर्जदाराचं ऐकत नाहीये मी. त्यांना मी सांगते JCP चालू करा आणि तेवढा रस्ता करून घ्या. ते 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा असं 15 मिनिटं झाले तेव्हापासून मला सांगताय, पण तो रस्ता मी करणार आहे. तुम्ही अवमान करायचा नाही आदेशाचा. तुम्ही अर्जदार आहे, तुम्ही स्वतः अडवणूक करू शकत नाही रस्ता करताना. त्यामुळे JCP घ्या आणि चालू करा काम. चला JCP बोलवा इकडं. तुम्ही नंतर त्यांना ते लावून द्या, तुम्हाला काय वाटतं ते. आता हे काढून घ्यावं लागेल. JCP वाल्याला बोलवून घ्या. चला मी 5 मिनिटं देते. 5 मिनिटाच्या आत काम नाही चालू केलं तर इथं सगळी यंत्रणा बंद पडेल. हाताने काढून घ्या, ते बोलवून घ्या, ते खोदून घ्या. चला लवकर. आज जर काम नाही केलं तर मी रिपोर्ट देऊन टाकणार. काय या मालकाचा जे बांधायचा त्याच मालकाचा JCP, त्यामुळे तो JCP वाला मग तुम्ही ना ते आणि हाताने काढून ठिकाण पावडे बोलवा आणि हाताने काढून घ्या. काढून घेतो. ते हाताने करा. तुम्हाला JCP नाही मिळतच नाही, दुसरा बोलवा ना JCP. दुसरा JCP बोलवा किंवा हे करा. दुसरा बोलवा ना तुम्ही. गावात काही JCP नसेल का? पर्याय करा. तसं नाही करणार. इथं आज आम्ही आलोय रस्ता करून जाणार. त्याच्यामुळे तुम्ही ना ते लोक बोलवा, काय बोलवा, हे हाताने काढून घ्या. मग चालू करा काम. अजिबात काम थांबवायचं नाही. चला काढून घ्या हाताने. तुम्हाला आदेश दिलेला आहे ना तहसीलदारांनी, तुम्हाला लगेच परत लावून दिलं. चला दगडी काढून घ्या ना. चला काढून घ्या. हो आपल्याकडे आदेश आहे, ते जातील कुठं त्यांना जायचं असेल तिथे. तुम्ही हे करून घ्या. चला इथून एवढाच राहिलंय, थोडासाच बाकी आहे आता रस्ता. हा थोडाच बाकी आहे रस्ता करायचा, तेवढा करून घ्या कृपा करून, बरं का? तुम्ही ना तुम्ही ते
घ्या इथं लावून घ्या चला. तुम्ही सर का बाजूला जरा काका JCB वाला नाही करत आहे तर काय करणार आपण हॅलो तुमचं मन बोलणं नाही झालं सगळं. तुम्हाला एक फोन करून लावून देणार मी लगेच. मला सांगितलं त्यावेळेस मी आता इथे तुझं काय सांगून नाही बोलायचं. तुला कोणला तू बोलायचं खायचं का शिवाय दिल्या खायचं त्याने मला सांगितलं बोलले इकडं ताते असं बोलतो तुला बोलणं खायचं का त्याचं नाही करायचं का? मला म्हणलं होतं, मला नसेल करायचं ना लेखी स्टेटमेंट द्या मला की मी स्वतःहून थांबवलंय म्हणून काम मला जाऊ द्या. चला तुम्ही लेखी मला द्या तुम्ही स्वतः अर्जदाराने रस्ता थांबवलाय इथून म्हणून. इकडे एका माणूस चला. आलं नाही तुम्ही पाहिजे. काहीच कामच करू देत नाही 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 इथलं आहे ना. हो चला घ्या तुम्ही चला करा तुम्ही चला ज्यांचं आहे त्यांना आपल्याला जाऊ द्या. चला तुम्ही वरती घ्या ते आणि चला लवकर. तुझं ठेवायचं. आपण त्या सुद्धा ठेवायच्या. तुम्ही खाली करू द्या. आतापर्यंत रोखलं होतं त्यांना बरोबर मला माहिती नाही त्यांना काय नाही म्हणलं आतापर्यंत बोललं नाही म्हणलं मग कसं काय बांध फोडायला लागली. कोणाला विचारून लागले तू कोणी सांगितलं स्वप्नीला सांगितलं काय म्हणून कोणाला काय सांगितले बांध फोडायला कोणाला सांगितलं सांगा ना. आणि कोणाला सांगितलं खोदायला तुम्ही परमिट कोणाला काढले कोण बोलले स्वप्नीला काढा म्हणून आवरा लवकर आवरा चला ते वरती हे करा तो काढा लावा कोणी सांगितलंय कोणी सांगितले स्वप्नीला कोणी सांगितलं सांगा ना कोणी बोला ना. अजिबात काढायचं नाही त्यांनी सांगितलं ते त्याला बोलवा दोघं येतील ते आणि तुम्हाला काय करायचं होता असं बांध घ्या पण आता मला सांगितलं अजिबात करून द्यायचं नाही म्हणून. तुम्हाला काम नव्हतं का तुमचं तुम्हाला एखादा फोन करा पोरांना काय तुमच्या मनाने कारभार चालवलाय. हा गुढीला गाडा जातोय हा पडून एवढंच जात नाही मला सुद्धा इथं गावात राहून मला माहिती नाही अजिबात नाही काढायचं ते वरणला वरण काय करायचं ते करा नाही तर म्हातारा घरी जा म्हाताराला घेऊन द्या तुम्ही तुमच्या मनाने कारभार चालतात का बाकी त्यांना काय आहे का नाही काय काढायचं नाही अजिबात नाही तर फुकट राडा वाहिनी तर प्रणय तुला शिस्ती सांगितलंय त्यांनी काय सांगितलं हात लावून द्यायचा नाही ते येतात गावाला उद्या तुम्हाला काय करायचं करू शकतात. उद्या नाही येणार. तुला विचारलंय का तू काय मध्ये बोलतो चला तात्या आवरा चला एखादी एवढं दागडी बसायला डबल पान पडली आम्ही कसं घातलं आमचं आम्हाला माहिती. चला घ्या लवकर तेवढं करून आणि मोजून घ्या. मॅडम मदत करू मोजून घ्या, चला चला. मोजून घ्या. तिकडे वरती अपील करा मावशी तुम्ही प्रांत ऑफिस मध्ये. आम्हाला नोटीस आलतं का तुम्हाला नोटीस आहे तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये. काय नाव आहे त्याच्यामध्ये काय नाव आहे? हा या लवकर काढून घे लवकर चल. ते म्हणतात नाव विठ्ठल पुसला आम्हाला नोटीस या आले का विठ्ठल पुसला जिवंतच नाही मी याला नाही ना वेळ घालायचा नाही बोलण्यामध्ये. कोणत्या मोजून घे चल लवकर. आज आपण इथं माननीय तहसीलदार यांच्याकडील 143च्या आदेशानुसार श्री विठ्ठल नारायण नवले राहणार उच्चे यांच्याकडे आपण रस्ता तयार करण्यासाठी आलो होतो. मध्ये थोड्या वेळ काम थांबलं होतं कारण अर्जदारच यांनी काम थांबवलेलं होतं, परंतु आज रोजी यांचा रस्ता आपण पूर्णतः खुला करून दिलेला आहे. आता जो पोल आहे तो MSCB मार्फत काढला जाईल आणि आज रोजी यांचा रस्ता खुला केला आहे असा मी रिपोर्ट तहसीलमध्ये आज जमा करणार आहे. बोला. आणि
पाठीमागं शेळके साहेब होते. शेळके साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. आता त्याच्यानंतर जे नवीन तहसीलदार साहेब आलेले आहेत त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले. त्याच्यानंतर मॅडमने बी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून हांडे जमादार साहेब त्यांनी बी आम्हाला उत्कृष्ट पद्धतीनं असं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल सगळं आमच्या रस्त्या लोकांच्या वतीने मी प्रथमतः मॅडमचं, तहसीलदार साहेबांचं, हांडे साहेबांचं यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. पोलीस बंदोबस्तामध्ये आज हा पोलीस रस्ता आपण तयार बंदोबस्तामध्ये करण्यात हा आलेला रस्ता आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये आपण रस्ता तयार केलेला आहे. तर आता रस्ता तयार केला असेल तहसीलदार यांच्याकडे जमा करतो.